माझ्या दिवसघर बांधून राहत नाहीत या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रणधीर शिंदे सर, मराठी विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते आपला हा प्रकाशन सोहळा साजरा झाला ते माझे आदरणीय सन्माननीय आणि नेहमीच कधी फोन गेला तर बोल सुनील या शब्दामध्ये माझे पाठराखण करणारे आणि ज्यांना आपल्या भारत देशाचे साहित्य अकादमी मराठी विषयामधल्या बोलावे ते आम्हीच ह्या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला ते आदरणीय श्रीकांत साहेबराव देशमुख, की जे संधी अधिकारी म्हणून होते, सहकार आयुक्त म्हणून होते. खरं तर एवढा मोठा सोहळा ह्या कवटेमंकाळ तालुक्यामध्ये, कवटेमंकाळ शहरामध्ये करत असताना पुस्तकाचा जागर करावा, पुस्तकाचा जागर व्हावा आणि बघितलेला माणूस पुस्तकातून कळावा, याच्यासाठी जो मी अट्टाहास केला आणि त्या अट्टाहासासाठी जे प्रयत्न केले ते प्रयत्नाची प्रेरणा म्हणजे तुम्ही सर्वजण आहात असं मला वाटतं. खरं तर मी का लिहावं आणि लिहिल्यानंतर का बोलावं याच्यासाठीची प्रेरणा स्तोत्र अनेक आहेत. त्यापैकी माझे राबणारे, रानात राबणारे, मजुरीत राबणारे आईवडील हे होते. खरं तर माझा हा पुस्तकाचा जो काळ आहे तो माझ्या भूतकाळातला पूर्वार्ध आहे आणि ह्या पूर्वार्धामध्ये जगण्याची धडपड करत असताना आईवडील जे मिळेल ते काम करत असताना चिमूटभर मजुरीत कुटुंब, अख्खं कुटुंब जगवायचं ह्याची तगमग श्वासाच्या चिमटीमध्ये धरून काटेरी वाटा चालत असताना मला ज्या पुस्तकाच्या वाटा चालायचं जे बळ दिलं ते खरं तर आईवडील आणि त्याचबरोबर समाज व्यवस्थेमध्ये मी शिक्षण घेऊन जगत असताना माझ्या जीवनाला दिशा देण्याचं काम केलं, दशा होऊ नये याच्यासाठी जे प्रयत्न केले त्यापैकी तुम्ही सर्वजण आहात असं मला वाटतं. नव्हे तर हे त्रिकालबाधित सत्य आहे. माझ्या समोर जे आपण सर्वजण आहात ते खरं तर प्रत्येकाकडून मी काही ना काही शिकलेलो आहे. कवटेमंकाळमध्ये येत असताना मी केवळ आणि केवळ 2 पुस्तकं आणि शरीराला कशी बशी बसणारी 2 ड्रेस एवढंच घेऊन आलो होतो. आणि हे घेऊन आल्यानंतर पहिल्या दिवसापासून मला ज्यांनी जगण्यासाठीचा एक वेगळ्या पद्धतीचा श्वास दिला त्यापैकी श्रीकांत चव्हाण सर, सुभाष पाटील सर, तानाजी पाटील सर आणि आमच्या गावचेच माझे मित्र, की जे इथं होते म्हणून मी केवळ इथं आलो, नाहीतर 4 ठिकाणच्या माझ्या प्रोबेशन ऑर्डर जाग्यावरती कॅन्सल न करता मी तिकडे गेलोही असतो. परंतु मला त्या माणसाचा खरं तर हेवा वाटायचा आणि वाटतोच हेवा, की एवढं आयुष्य सुंदर असताना तो चिमूटभर आयुष्य जगून अर्ध्यावरतीच वाट सोडून गेला. त्याच वेळेला मलासुद्धा वाटत होतं आपणही परतीची वाट गावाकडे धरावी. परंतु असं होत असताना माझी पाठराखण घरातून करत गेली ती माझी सुवेद्य पत्नी, की जिनं मला सावरण्याचा प्रयत्न केला. तुमचा दोस्त गेला असेल तर त्या दोस्ताच्यासाठी तुम्ही काहीतरी नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुम्ही ज्या वेळेला काय कराल त्यावेळी त्याचं नाव निघेल. आणि तोच प्रयत्न मी सतत करत असतो आणि त्याचं बळ म्हणजे तुम्ही सर्वजण आहात. खरं तर जगत असताना मी कवितेची कास का धरली, कवितेची वाट का धरली याच्यासाठीचं मी बोलत असताना एवढंच म्हणेन की आई नेहमी म्हणायची की आपल्या चांगल्या पुस्तकाने आपल्या फाटलेल्या आयुष्याला शिवता येतं. तू काय करायचं, शिवायचं की उसवायचं ते तुझं तू ठरव. आणि म्हणून मी केवळ आईचा अडाणी आईचा दम जो होता तो दम त्या सांगण्यात होता. तो सांगण्यातला दम मी माझ्या काळजावर करून मी इथंपर्यंतचा प्रवास करत असताना आई जरी गेली, वडील जरी गेले, निष्ठेत गेली माणसं, भाऊ गेले आणि जाता जाता त्यांच्याबरोबर माझ्या काळजाचा तुकडा ह्या काळानं ओरबडून नेला तेही मी विसरू शकत नाही. का तर ती माझी कविता निसटल्यानंतर गेले 4 वर्ष मी एकही शब्द लिहिला नव्हता आणि एकही शब्द कविता, हा जो कविता शब्द आहे तो मी कधीही बोललो नव्हतो. परंतु तू असा तसा जगतोयस तर तू कविता
हा तुझा जो प्राण आहे, ती कविता निसटली असली तरीसुद्धा तुझी ती कविता जिवंत ठेवण्यासाठी तू साहित्यातली कविता लिही. आणि म्हणून मी कविता लिहिलेली परत फक्त रिमोल्ड करत आलो. आणि केवळ आणि केवळ रणधीर शिंदे सर, आदरणीय रणधीर शिंदे सर म्हणायचे की श्वास देऊन तुम्ही खूप दिवस झाले, थांबू नका, लिहिलेलं जे आहे ते परत पुन्हा उघडत चला आणि उघडल्यानंतर तुमची कविता गेलेली निसटलेली ती जिवंत राहील. त्यासाठी तुमचा प्रयत्न हा महत्त्वाचा आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहे. त्याचबरोबर देशमुख साहेबसुद्धा म्हणायचे, ऑनलाईन फेसबुकमधनं साहेबांशी माझी ओळख झाली आणि ती फेसबुकची साहेबांची ओळख 10 वर्षापूर्वीची आज मला फळाला आली असं मला वाटतं. हे त्रिकालबाधित सत्य आहे. खरं तर माझ्या कवितेला कुठंतरी एक उजागर होण्यासाठीचा प्रयत्न करत असताना त्याला कुठंतरी आपल्या ज्ञानाचं ह्या माणसाला, ह्या कवीला गरज आहे अशी चिमट काढायची माझ्या कवितेला. आणि अशा चिमटी काढत काढत असतानाच माझी कविता आज ह्या दुसऱ्या पुस्तकाच्या रूपानं तुमच्यासमोर आली. ही माझी, मी जरी कविता ती लिहिली असली तरीसुद्धा ती माझी राहत नाही. जेव्हा कधी तुम्ही पुस्तक वाचत जाल तेव्हा त्याच्यामध्ये तुमची आई सापडेल, तुम्ही स्वतः सापडाल, तुमचे वडील सापडतील, तुमची बहीण सापडेल, तुमची पत्नी सापडेल. आणि जेव्हा कधी असं सापडणं होतं तेव्हा मी कवितेबद्दल जास्त बोलणार नाही, उकल करणार नाही. का तर बोलावे ते आम्हीच, याच्यासाठी इथं प्रज्ञावंत, ज्ञानवंत इथं उपस्थित झालेले आहेत. ह्या कवितेबद्दल मी लिहून झाले काम, त्याच्यावरती कमेंट्स काय करायचं असेल, त्याचं परीक्षण करायचं असेल, त्याची काय चिरफाड करायची असेल, त्या हे दोघं तिघंच करणार आहेत. त्यामुळे मी माझं चिमूटभर मनोगत आपल्यासमोर ठेवत असताना एवढंच म्हणेन, मी इथं केवळ आणि केवळ तुमच्यासारख्यांच्या माणसांच्या प्रेरणेमुळं, प्रेमामुळं आणि तुम्ही दाखवलेल्या वाटेमुळं आणि आईनं पुस्तकाची वाट चालायला लावल्यामुळं केवळ मी इथंपर्यंत आलेलो आहे. इथंही पुढून इथूनही पुढं अखेरच्या श्वासापर्यंत मी पुस्तकाचीच वाट धरेन आणि पुस्तकाचीच वाट धरा म्हणून सांगेन. एवढंच मी माझ्या मनोगतात व्यक्त करतो. खरं तर पुस्तक लिहून झालं त्याच्यानंतर जी आपली प्रतिक्रिया जी असते ते लेखणीला माझ्या बळ देते. आणि पुन्हा तुम्ही कधी पुस्तक वाचाल त्यावेळेला एखादा शब्द तुमचा माझ्यापर्यंत आला तर पुन्हा मी कविता लिहायचा प्रयत्न करेन. सर, अकादमी मिळालेलेच, मध्य प्रदेश अकादमी मिळालेले सोनोने, बाळासाहेब सोनोने चोपड्याचे, ते तिसरी कविता वाचली आणि नंतर शेवटच्या कविता वाचेपर्यंत त्यांनी दम धरला होता. आणि शेवटची कविता कडेलोट वाचल्यानंतर त्यांना राहवलं नाही, अर्धा तास बोलत होते आणि मला म्हणले एवढेच की तुमची कविता मला ओढत नेते. आणि त्याच्याही पुढे जाऊन इथलेच आदरणीय सोळशे मॅडम, साधना सोळशे मॅडम इथं मला एकदा अर्धा तास बोलत होते फोनवर. त्यांच्या मुलानं पुस्तक दिलं त्यांना आणि सलग आदाशासारखं 2 दिवस पुस्तक वाचलं. आणि ती माऊली पहिल्या कवितेपासून रडत होती आणि शेवटची कडेलोट बापाची कविता ऐकल्यानंतर त्यांच्याही हुंदक्याचा कडेलोट झाला. आणि त्यांचा हुंदका ऐकल्यानंतर माझाही हुंदका थांबला नाही. तिकडे ते रडत होते आणि मी इकडे रडत होतो. एवढंच फक्त मी सांगेन की माझी कविता ही माझी राहिलेली नाही, तुमच्या सगळ्यांची कविता झालेली आहे. आणि हे कविता पुढं न्यावी का थांबवावी हे केवळ आणि केवळ तुमच्यातच आहे. तुम्ही जर म्हणालात, तुम्ही जर शब्द दिला, तुम्ही जर आशीर्वाद दिला, तुम्ही जर माझ्या पाठीशी राहिलात तर आणखीन कविता लिहिण्याचा प्रयत्न करेल की जी माझी जगण्याचा श्वास असला तर समाजाभूमिक भूमिका मांडणारे असेल असं मला वाटतं. माझं मनोगत एवढंच मी सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. मनापासून धन्यवाद सर. आपल्या अंतरातील जी खदखद असते, जे सोसणं असतं, जे जगणं असतं ते शब्दातून उतरतं तेव्हा ते दुसऱ्याच्याही काळजापर्यंत पोहोचत असतं. चांगल्या पुस्तकाने आयुष्य शिवता येतं. आई नावाची ताकद कवी सोबत उभी राहिली की उत्तम कवितेची निर्मिती झाल्याशिवाय राहत नाही. ही प्रेरणा कवीला आजही लिहिते ठेवते आहे. कवी यशवंत मनोहर आपल्या कवितेमध्ये म्हणतात, शब्दांची पूजा मी करीत नाही, माणसांसाठी आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो. अशी उजेड प्रेरणारी माणसं ही कवितेच्या रूपाने आपल्यासोबत असतात. सर, आपणास भावी लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा.